मध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि तुमच्या सर्वांचा आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि आल्हाददायी असं जाऊ देत आणि आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होऊ देत. आयुष्यात तुम्ही जे काही ठरवलेलं असाल त्या दृष्टीने तुमची वाटचाल होऊ देत, तुमचे प्रयत्न चांगले राहू देत आणि तुम्हाला यश नक्की मिळू देत अशी मी प्रार्थना करते. तर त्याचबरोबर आजच्या दिवशी जे काही तुमच्या मनात असेल, आजच्या दिवसात जे काही तुम्हाला करायचं असेल तेही तुमचं सगळं काही व्यवस्थित पार पडू देत. तर याचबरोबर आता सुरुवात करूया आपल्या सुंदरशा नवीन अशा छोट्याशा ब्लॉगला. सुरुवात करूया आजच्या सुंदर अशा ब्लॉगला. आणि त्या सर्वात आधी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर आज पहिल्यांदा तुम्ही माझं चॅनल पाहत असाल, आज पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि सर्वात आधी तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल आणि कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही आणि तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला भेटतील, एन्जॉय कराल. तर चला लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हाय बघा, सकाळी मी 5 वाजता उठले होते आणि आता आवरावर करायची दिवसाची सुरुवात झाली आहे. बघा झाली आरूची तयारी आणि अनिश पण रेडी झाला आता आरूला बसला नेऊन सोडण्यासाठी, आहे ना. आणि बघा आरू झाली तयारी, आता जायचं का स्कूलला? कसं वाटतंय? छान छान. रोज जाणार का? तर चला झाली आरूची तयारी. उठल्यापासून नवरावर चाललेली आणि उठल्यामुळं मग सगळी गडबड झाली, मग त्याच्यानंतर काही शूट नाही करता आलं. तर आता झाली आरूची तयारी, आता निघालोय आम्ही. तर चला. मी बघा आरू कुठं चालली? स्कूलला. बस तर बघा आज फर्स्ट डे आहे स्कूलचा, पहिलाच दिवस शाळेचा. तर मुलांची बघा किती गडबड चालली आहे, नाहीतर ओढत न्यावे लागतात. आणि आज पहिला दिवस आहे, अगदी उत्साहाने सगळी पुढे चाललेत. माझ्यासोबत थांबली पण नाही, आरू एकटीच पुढे गेलेली मैत्रिणींसोबत. आणि इकडे बघा आलीत तर इथे त्यांनी लाईन करतात, बस आता आलेली आहे त्यामुळे इथं लाईन केली. लाईननी बसमध्ये जातात. तर काही पॅरेंट्स पण आलेले आहेत मुलांना सोडायला, तर ते पण आहेत. तर एकंदर शाळेचा पहिला दिवस याची हाऊस सगळ्यांनाच दिसत आहे, सगळ्यांचीच एक्साइटमेंट ह्याच्यातून दिसते दृश्यातून. तर आरूची बस आली बघा, आता आरू निघाली बसमध्ये बसून. अनिशने बाय बाय केलं तिला, ती पण खिडकीतून, म्हणजे आज खूप खुश होते. मनापासून आज जी मुलं निघालेली ती मनापासून गेली स्कूलला. काय खाते? यम्मी सांग, यम्मी यम्मी. मम्मा आम्ही निघालोय आरूला आणायला. अनिशच्या निम्मी सकाळी तिला घालून आल्यापासून मग आमचं आज कसं शाळेच्यामुळे सगळं आवरलं होतं. आणि मग अनिश झोपलेला, त्याचे पप्पा पण झोपलेले, त्यांची नाईट आहे त्यामुळे ते अजून पण झोपलेलेच आहेत. तर आम्ही आवरलं होतं सकाळपासून, माझं सगळं कामं सकाळपासून निवांतच बसले होते. थोडंसं एडिटिंगचं काम होतं ते केलं आणि निवांतच बसले होते. मग आता अनिश उठला, मग आता अनिशला घेऊन चाललो आहे आरूला आणायला. इकडे बघ, दीदीला आणायला जायचं. चला, कुठं चाललाय? तर हे बघा आरूला आणायला आल्यानंतर आम्ही थांबलो, बस याची वाट पाहत होतो. तर हे बघा एक सुंदर दृश्य पाहायला भेटलं, ते म्हणजे ही की आता बघा चिमणी उडून गेली इथून. मी व्हिडिओ ऑन केल्यानंतर ती उडून गेली. तर हे छोटंसं चिमणीने घरटं केलेलं आहे बघा ह्या झाडावरती तिथेच, आणि इतकं सुंदर होतं ना ते. तुम्हाला मी आणखीन दाखवते बघा, अशा काड्यांनी किती छान असं एकदम विणलेलं आहे हे घरटं. आणि त्याच्यामध्ये बघा छोटे 3 अंडी आहेत तिची चिमणीची. तर ती अशी त्याच्यामध्ये देखरेख करत होती. तर बघा जेव्हा मी व्हिडिओ ऑन केला ना तर ती दुसरीकडे जाऊन बसलेली, पण तिचं लक्ष सगळं बाळांकडे, म्हणजे त्या पिलांकडे होतं, तिच्या ते अंड्यांकडे. आणि हे बघा ह्या साईडला तिथे दिसते ब्लॅक कलरची, तिथे ती बसलेली आहे आणि इथे ते घरटं.
तर किती सुरेख आहे ते, खूप छान असं विणलेलं आणि त्यांचं ते लाईफ पाहून ना खूप भारी वाटलं. तर म्हणजे आई कोणतीही असो तिला आपल्या बाळाची काळजी असते आणि हे ह्या दृश्यातून खूप छान असं दिसून आलं. आणि त्यांचं जे सगळं आहे ना ते ती चिमणी आणि चिमणा त्या दोघांनी विणलं आहे ते घरटं आणि खूप छान असं केलं. आणि ज्या माझ्या मैत्रिणीच्या तिथं आहे त्यांनी सांगितलं की तो चिमणा तिच्यासाठी रोज खाऊसुद्धा घेऊन येतो. तर किती छान ना. तर हे बघा फायनली आरूची शाळा सुटली, तिची बेस्ट फ्रेंड आणि ती दोघीजणी बडबड बडबड करत रस्त्याने चालले होत्या. तुम्ही दोघी सोबत बसलेला का? तर आलो आता आम्ही घरी आणि आरू आणि आता आरूची फ्रेंड दोघीजणी पण आहेत. आता ती पण तिच्यासोबतच असणार आहे आता, आरू सोबतच दिवसभर दोघी खेळतील, मजा मस्ती त्यांची चालेलच. तर आता चेंज वगैरे करून आता त्यांचं आवरून घेतो. तर हे बघा सगळं मुलांचं आवरून वगैरे झालं, जेवण वगैरे झालं आणि जरा बसले होते खेळत. तेवढ्यात बाहेर बिल्डिंगच्या पाठीमागच्या साईडून मेंढरं आली होती. तर मुलांना खूप हौस वाटली ती मेंढरं पाहायची. मग सगळेजण ती मेंढरं पाहण्यासाठी गॅलरीत उभी राहिली होती आणि खूप छान वाटतं तसं, कारण असं वातावरण हे सगळं दृश्य सहजासहजी आपल्याला इकडे पाहायला भेटत नसतं. तर मुलांनी एन्जॉय केलं ते. पहिलाच आजचा व्हिडिओ तर कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि त्याचबरोबर जर आजचा व्हिडिओ थोडंसं जरी आवडला असेल तर सबस्क्राईब केल्यानंतर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर 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 शेअर करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत, म्हणजे त्यांनासुद्धा आपले ब्लॉग पाहायला भेटतील. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा एकंदर दिवस ठीकठाक गेला असं म्हणता येईल. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या दिवसात जे मी तुम्हाला दाखवत, म्हणजे तुम्ही पाहिलंच की सुंदर अशी गोष्ट पाहायला भेटली. खूप छान वाटलं ती छोटंसं जीव आणि ती पिल्लू वगैरे, म्हणजे त्यांच्या चिमणीच्या अंडी वगैरे, ते खूप भारी वाटलं. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असंच प्रेम राहू द्या, असंच चॅनलसोबत कनेक्टेड राहा आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. टेक केअर.